राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे। अजित पवार पार्थ पवार यांना पक्षामध्ये सक्रिय करणार असल्याचं कळतंय। पुण्यामध्ये झालेल्या बैठकीत त्या संदर्भातली चर्चा झाल्याचं कळतंय। तर काल रात्री पुण्यात अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, नवाब मलिक, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे। अजित पवार हे पार्थ पवार यांना पक्षात सक्रिय करण्याची शक्यता आहे। ते म्हणतात तेच त्याप्रमाणे वागतात असा अनुभव आल्यानंतर त्यावर बोलणं योग्य, म्हणजे ती घटना घडू दे, घडायच्या आधीच मी बोलत राहणं हे योग्य नाही। आणि त्यांच्या मुलाचा प्रश्न आहे, त्याचा निर्णय ते घेतील, ते पार्लमेंटरी बोर्डावर सोपवण्याची गरज नाही। ती त्यांनी त्यांच्या मतदारसंघातला निर्णय त्यांनी स्वतः घ्यायचा आहे, तो ते घेतील योग्य वेळी। आणि त्या बाबतीत आम्ही लोकांनी इतक्या ॲडव्हान्समध्ये जाऊन कमेंट करणं हे योग्य नाही। बऱ्याच मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर त्यांचे अनेक नेते आता पक्ष सोडून जायला लागले आहेत आणि याच्यात जर एखादा नेता आपल्या मुलाला आणत असेल तर ते काय चुकीचं नाही। मुलांनी सुद्धा ज्या पद्धतीने वडिलांनी काम केलं, फक्त विचार हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, पण ज्या पद्धतीने वडिलांनी काम केलं, धडाडीचं काम अजितदादा हे महाविकास आघाडी नाहीतर आपल्या विचाराबरोबर असताना ते करायचे, तसंच काम या मुलांनी करावं यासाठी त्यांनी प्रयत्न करावे, कष्ट घ्यावेत। शॉर्टकट कशालाच नसतो। त्यामुळे या इलेक्शनमध्ये जर त्यांना संधी दिली जात असेल तर संघटनेमध्ये शुभेच्छा, पण कष्ट हे करावे लागतील आणि कष्ट केले तरच लोक आपल्याबरोबर राहतील असं मला तरी वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।